महाराष्ट्रभर अंधश्रद्धेची अनेक प्रकरणं गाजत असताना कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा असाच धक्कादायक प्रकार 2 एप्रिलला उघडकीला आला होता. ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आयुष्यभर कर्मकांड आणि अंधश्रद्धेच्या विरुद्ध लढा दिला, त्यांच्याच नावानं उभारण्यात आलेल्या सभागृहाला काळी बाहुली उलटी लटकवण्यात आली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांना जाब विचारत ही बाहुली हटवण्याची मागणी केली होती. यासह ज्यांनी हे कृत्य केलंय त्यांच्यावर कारवाई करावी अशी सुद्धा मागणी केली होती. याबाबतची बातमी एस न्यूजनं प्रसारित करून जिल्हा परिषदेतील अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार उघडकीला आणला होता. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनानं ही बाहुली हटवली आहे. त्यामुळे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा विजय झालाय. दरम्यान बाहुली जरी हटवली असली तरी ही बाहुली नेमकी कुणी लावली आहे हे उघडकीला आणून त्यांच्यावर कारवाई होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे.